आहे। कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून फार्म टू फॉरेन या संकल्पनेतून महाराष्ट्र जागतिक निर्यातीचं केंद्र होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। मुंबईत असोचेमने आयोजित केलेल्या फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी राज्य सरकार 5F व्हिजनवर काम करत आहे। यामध्ये फार्म ते फायबर, फायबर ते फॅक्टरी, फॅक्टरी ते फॅशन आणि फॅशन ते फॉरेन असा प्रवास निश्चित करण्यात आला आहे। आपल्या शेतातला कापूस, रेशीम, जूट आणि फळांचं जागतिक ब्रँडिंग करणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। या टेक्सटाईल सेक्टरला त्याचा बेनिफिट होईल, फायदा होईल, इंडस्ट्रीला बेनिफिट होईल। आपण पाहिलं की अमरावतीमध्ये आपण मेगा टेक्सटाईल पार्क करतो आहे। महाराष्ट्र देखील खूप मोठ्या प्रमाणावर टेक्सटाईलला प्रोत्साहन देत आहे। केंद्र सरकार, आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील टेक्सटाईलला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहेत आणि महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रकारचे टेक्सटाईल पार्क झाले पाहिजे यासाठी प्रधानमंत्री मोदीजी देखील मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देत आहेत। महाराष्ट्र राज्यातून देखील जी काही अपेक्षा आहे ते देखील आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो। राज्याला वस्त्रोद्योगाचं केंद्र आणि मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा मिळवून देण्यात कापड गिरण्यांचा मोठा वाटा होता। याच ऐतिहासिक वारशाला पुढे नेत नागपूरचा PM मित्रा पार्क आणि अमरावती टेक्सटाईल क्लस्टर राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। केवळ उत्पादन वाढवणं पुरेसं नाही, त्यासोबत इचलकरंजी, सोलापूर, भिवंडीसह राज्यातील विविध भागात तयार कापडाची संकुलं उभारली जात आहेत। तसंच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आधुनिक शिलाई प्रशिक्षणाशी जोडून त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचं काम सुरू असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। महाराष्ट्राची पैठणी, कोल्हापुरी चपलांसारख्या पारंपरिक उत्पादनांच्या जागतिक विस्तारासाठी सरकार विशेष प्रयत्नशील आहे। भायखळा येथील ऐतिहासिक इंडिया युनायटेड मिलच्या जागेवर टेक्सटाईल क्राफ्ट अँड कल्चरल म्युझियम उभारलं जात आहे, जे राज्याच्या सांस्कृतिक वारशाची ओळख जगाला करून देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि JNPA बंदरामुळे आता राज्यातील उत्पादनं काही तासात जागतिक बाजारपेठेत पोहोचू शकतील असं सांगत त्यांनी उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं। कापसापासून बनलेल्या धाग्यातून आपण केवळ कपडे नाही तर विकसित भारताचं भविष्य विणत आहोत। लवकरच लंडन, न्यूयॉर्क आणि पॅरिसच्या फॅशन शोरूममध्ये मेड इन महाराष्ट्रचे टॅग दिसतील असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील